बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीचं प्रकरण या ठिकाणी संपूर्ण देशभर गाजलंय। शेगाव तालुक्यातल्या जवळपास 12 गावांमध्ये नागरिकांच्या केस गळतीने या ठिकाणी हाहाकार उडाला होता आणि अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती। त्यानंतर आरोग्य पथक असेल, ICMRची टीम असेल, आयुर्वेदिकचं पथक असेल, अनेक पथकांनी या ठिकाणी येऊन संशोधन केलंय आणि या ठिकाणी त्यांना औषधी सुद्धा दिलेली आहे। हे आपण बघू शकतो की या औषधीच्या नंतर आणि आरोग्य पथकाच्या पाहणीच्या नंतर आता जो परिणाम सध्या आपल्याला दिसतोय की ज्या नागरिकांचे केस या ठिकाणी गेले होते त्या नागरिकांच्या डोक्यावर सध्या केस यायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी हा जो प्रकार समोर आला होता, प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण आरोग्य विभाग या ठिकाणी खळबळून जागं झालं होतं। सगळ्या पथकांनी या ठिकाणी गावाला भेटी दिल्या, सगळ्यांचे या ठिकाणी नमुने घेतले आणि या ठिकाणी औषधोपचार या ठिकाणी सुरू केलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर अद्यापही या रोगाचा इलाज काय आहे तो अद्यापही सापडला नाही, निदान सापडलं नाही। मात्र त्यांनी ज्या प्राथमिक स्वरूपाच्या ज्या औषधी दिल्या होत्या, आयुर्वेदिकची मात्रा या ठिकाणी देण्यात आली होती, त्या आयुर्वेदिकच्या मात्राच्या आधारे या ठिकाणी त्यांना नागपूरच्या क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थेने या ठिकाणी दावा केला की त्यांच्या औषधीमुळे म्हणजे आयुर्वेदिकच्या औषधीमुळे या ठिकाणी नागरिकांच्या डोक्यावरचे केस येत आहेत। मात्र दुसरीकडे पाहिलं तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की केस येत आहेत मात्र पुन्हा पुन्हा केस जात आहेत, त्यामुळे तात्काळ यावर इलाज काय आहे तो आम्हाला सांगावा आणि या भीतीपासनं म्हणजे आम्हाला दूर करावं अशी मागणी इथल्या या नागरिकांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।